नमो नमः छात्राः। अद्य वयं सर्वे मिलित्वा सकारान्तं पुल्लिङ्गं नाम तथा सकारान्तं नामानि पठामः। प्रथमं वयं व्यञ्जनान्तशब्द तकारान्त पठामः। जानन्ति सर्वे छात्राः। मरुत्, सरित्, जगत् एते शब्दाः वयम् अपठामः। आठवतंय ना? तकारांत पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी असे शब्द आपण याच्या आधी शिकलेलो आहोत। त्यावेळेस तुम्हाला मी व्यंजनांत शब्द म्हणजे काय, ते कसे लक्षात ठेवावेत, ते कसे सोपे असतात, एकसारखे सगळे सारखे असतात। अगदी एखाद्या शब्दामध्ये म्हणजे विभक्तीच्या एखाद्या वचनामध्ये वगैरे थोडासा बदल असतो, बाकी उर्वरित शब्द खूपसा सारखा असतो। त्यामुळे व्यंजनांत शब्द 1-2 तुम्ही व्यवस्थित केले ना तर उर्वरित तुम्हाला खूपसे लक्षात ठेवायला, त म्हणता ताकभात म्हणून ओळखायला, त म्हणता तपेलं म्हणून ओळखायला सोपे ठरतात असा अनुभव आहे। तर त्याच्यामुळं पहिलं पाठांतर व्यवस्थित करा, बाकीचे उर्वरित तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही आरामात ओळखू शकाल। तर मरुत पुल्लिंगामध्ये, त्यानंतर सरित मरुत सारखाच आहे म्हणून सरित काही पाठ करायची गरज नाही असं तुम्हाला मी सांगितलं होतं। त्यानंतर जगतमध्ये सुद्धा फक्त प्रथमा द्वितीया वेगळं होतं, राहिलेलं मरुत सारखं होतं। त्यामुळं खरा तर मरुत शब्द हा एकमेव तुम्हाला छान व्यवस्थित पाठ करायचा शब्द होता, तो तुम्ही केला असेल। आता त्याच्याच सारखा आहे, थोडासा फक्त एखादा दुसऱ्या शब्दामध्ये बदल असलेला, तो आहे चंद्रमस सकारांत पुल्लिंगी। आता आपण शब्द शिकतोय सकारांतम पुल्लिंगम नाम। येत्या लक्षात, म्हणजे सकारांत शब्द आपल्याला आता शिकायचा आहे। एक त्याचं उदाहरण म्हणून आपण आता चंद्रमस शब्द शिकत आहोत। चंद्रमस म्हणजे चंद्र, कळतंय? म्हणजे चंद्र हा जो शब्द आहे तो तुमचा आहे अकारांत पुल्लिंगी देव सारखा शब्द, आणि चंद्रमस त्याला समानार्थी असणारा शब्द आहे सकारांत। आलं लक्षात? तर प्रथमम अहम शब्दम पठामि तदनंतरम तस्य विषये कथयामि शृणोतु। युष्माकं पुस्तके पृष्ठक्रमांक 70 अस्ति, भाषासूत्रं 3 अस्ति, तत्र तृतीयं भाषासूत्रम् अस्ति, तत्र 70 पृष्ठक्रमांक अस्ति। सकारान्तं शब्दं तत्र लिखितमस्ति, पश्यन्तु। चंद्रमाः चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा, चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया, चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया, चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी, चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी। चुकलं का माझं? परत म्हणते। चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी, चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी, चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमस्सु सप्तमी, चंद्रमः चंद्रमसौ चंद्रमसः संबोधनम। किंवा हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमसः संबोधनम। आपण इथं हे म्हटलं तरी चालणार आहे, कारण वैकल्पिक रूप नाहीये। बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, इथे सुद्धा बघा तुम्ही की तृतीया भ्याम 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 चंद्रमोभ्याम, त्यानंतर बिही ब्यह हे सारखे शब्द आहेत पहा। सप्तमीला चंद्रमस्सू 2 जरी आले ना तरी हा विसर्ग असतो ना तो स सारखाच संधिनियमामध्ये असतो। त्यामुळे आपण म्हणताना हा चंद्रमस्सू म्हणू, आणि हा स म्हणजे अर्धा स म्हणजे विसर्ग असतो, हे तुम्हाला हळूहळू संधिनियमांमुळे लक्षात येतं, त्यामुळे ते लक्षात ठेवा। आलं लक्षात? बघा, तुम्हाला मी मरुतच्या वेळेस सांगितलं होतं की तृतीयेला हलंतम मरुतम चंद्रमसम सरितम, त्यानंतर तृतीयेला काना मरुता सरिता जगता चंद्रमसा, मरुते सरिते चंद्रमसे, मरुतः चंद्रमसः मरुतः चंद्रमसः मरुती चंद्रमसी वेलांटी पहिली। येतं लक्षात? त्यामुळं हे एकसारखं आहे, रायमिंग वर्ड्स प्रमाणे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता। तृतीयेला काना, चतुर्थीला मात्रा, पंचमी षष्ठी सारखी विसर्ग असतो, सप्तमीला वेलांटी पहिली असते। आलं लक्षात? म्हणजे सोपं जाईल ह्या थोड्याशा हिंट्स लक्षात ठेवल्यात तर। कळालं? गेसिंग करूयात आपण। आणि हे काही नियम नाहीत बरं का विद्यार्थी मित्रांनो, हे ठोकताळेत, आणि साधारणतः आपल्याला गेस करण्यासाठी काही आपण हिंट्स आपल्यापुरते आपण लक्षात ठेवतो ना, तशा या हिंट्स आहेत, आणि त्याच्यावरून आपल्याला शब्द बरोबर कळतो, लक्षात राहतो, आणि त्यामुळे आपल्याला
तेवढं आपल्या स्वतःपुरती हिंट ही पुरेशी ठरते. आलं लक्षात. त्यानंतर चंद्रमा हा प्रथमा एकवचन आणि चंद्रमह संबोधन एकवचन. कळालं. बाकी द्विवचन बहुवचन तर सारखंच असतं. आलं लक्षात. सोपा आहे शब्द. थोडंसं म्हणताना व्हिज्युअलाइज करा, नजरेसमोर आणायचा प्रयत्न करा, म्हणजे मग लक्षात ठेवायला सोपं जातं. अनेक हिंट्स असतात, आपण शब्द कसा लक्षात ठेवावा त्या तुम्हाला मी सांगते वेळोवेळी. तुम्ही जर त्याचा अवलंब केला तर शब्द म्हणता येतो. मुखोद्गत असला पाहिजे, पण मुखोद्गत असताना तो थोडासा असं या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर सोपाही पडतो, पाठांतराची गाडी अडकत नाही. परत एकदा म्हणूयात बघा. हवं असेल तर डोळे बंद करून माझ्याबरोबर म्हणायचा प्रयत्न करू शकता तुम्ही. चंद्रमा चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा, चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया, चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया, चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी, चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी, चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी, चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमस्सु सप्तमी, हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमसः संबोधनम. बघा, चंद्रमस सारखे चालणारे शब्द तिथे दिलेले आहेत. दुर्वासस, वेधस, वनौकस, दिवौकस, नचिकेतस, वाजश्रवस आणि रजस हे सगळे सकारांत पुल्लिंगी नाम शब्द इथं आहेत. तुम्हाला चंद्रमस सारखे आहेत. तुम्हाला हळूहळू आता हे शब्द आले तर ओळख होईल या सगळ्या शब्दांची. यानंतर अप्सरस शब्द आहे. अप्सरा मराठीमध्ये माहिती आहे ना, तो अप्सरस शब्द आहे. त्याच्यामधला मूळ शब्द सकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे तो, आणि पूर्णपणे चंद्रमस सारखा आहे. त्यामुळे अप्सरा म्हणायची गरजच नाही, चंद्रमसच म्हणायचा आणि अप्सरा त्याच्यानुसार होणार आहे. मी म्हणते लक्षात येईल पहा तुमच्या. अप्सरा अप्सरसौ अप्सरसः प्रथमा, अप्सरसम अप्सरसौ अप्सरसः द्वितीया, अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभिः तृतीया, अप्सरसे अप्सरोभ्याम अप्सरोभ्यः चतुर्थी, अप्सरसः अप्सरोभ्याम अप्सरोभ्यः पंचमी, अप्सरसः अप्सरसोः अप्सरसां षष्ठी, अप्सरसी अप्सरसोः अप्सरस्सु सप्तमी, हे अप्सरः हे अप्सरसौ हे अप्सरसः संबोधनम. त्यामुळं अप्सरा शब्द आपल्याला म्हणायचा नाही आहे. फक्त अप्सरस शब्द आहे स्त्रीलिंगी, तो चंद्रमस सारखाच आहे, हे लक्षात ठेवा. उषस शब्द वापरला जातो खूपदा. उषक्काल होता होता शब्द ऐकलाय ना, तर त्याच्यामुळं उषस पहाट, भली पहाट हा शब्द त्याच्यानुसार आहे. उषक्काल विसर्ग असतो ना, तो इथला विसर्ग आलाय पहा, प्रथमेतला. पुढे बघा. आता सकारांत नपुसकलिंगी शब्द तुम्हाला मी सांगते. पयस सकारांतम नपुसकलिंग नाम अहम पठामी अधुना. पयस म्हणजे दूध आणि पयस म्हणजे पाणी. दूध पाणी दोन्ही अर्थाने शब्द वापरला जातो. याच्या आधी मी तुम्हाला पयोद शब्द सांगितलेला आठवत असेल. द म्हणजे देणारा, पय देणारा या अर्थाने मेघाला शब्द म्हटलं जातो. समानार्थी शब्द आहे त्याला तो. तर पय म्हणजे पाणी. तर हा शब्दसुद्धा बघा तृतीयेपासून सप्तमीपर्यंत पुल्लिंगासारखाच असतो. प्रथमा द्वितीया आणि संबोधन वेगळं असतं. जसं देव आणि मनच असतं की नाही. प्रथमा द्वितीया संबोधन वेगळं आणि सप्तमी ते आपलं तृतीया ते सप्तमी देवसारखं. तसंच नपुसकलिंगामध्ये सगळीकडे असतं. तसाच तो आहे बघा. त्यामुळे याच्यामध्ये तर तुम्हाला काय पाठ करायचं वाचल्यानंतर लक्षात येईल. अहम पठामी शृणोतु. पयः पयसी पयांसी प्रथमा, पयः पयसी पयांसी द्वितीया, पयसा पयोभ्यां पयोभिः तृतीया, पयसे पयोभ्यां पयोभ्यः चतुर्थी, पयसः पयोभ्यां पयोभ्यः पंचमी,
पयसः पयसोः पयसां षष्ठी पयसी पयसोः पयस्सु सप्तमी हे पयः हे पयसी हे पयांसी संबोधनम. आलं लक्षात? त्यामुळे याच्यामध्ये फक्त तुम्हाला शब्द कोणते पाठ करायचे आहेत? हे 3. पयः पयसी पयांसी प्रथमा. कळालं? त्यामुळे बघा तुम्ही, मनः मनसी मनांसी प्रथमा, चेतः चेतसी चेतांसी प्रथमा. क्षमस्व. या पद्धतीने हे सगळे शब्द असतात. हे 3 शब्द फक्त लक्षात ठेवा. उर्वरित तुम्हाला सगळं पुल्लिंगसारखं आहे. बघा त्याच्यानुसार चालणारे शब्द इथे दिलेले आहेत. तपस, अंभस, तेजस, ओजस, नभस, यशस, श्रोतस, तमस, मनस, वयस, वासस, सरस, नमस आणि चेतस. यातला चेतस तुम्हाला जर सुभाषितामध्ये येऊन गेला पा, लघुचेतसाम शब्द गेला ना, चेतस म्हणजे मन या अर्थाने. तर हा शब्द आपल्याला पाठ करायचा. असे 3 शब्द आहेत. 3 शब्दांपैकी खरं तर चंद्रमसच खूप छान पाठ करा. त्यावर आधारित सगळा अप्सरस तसाच आहे. आणि पयस प्रथमा द्वितीया संबोधन वेगळं, उर्वरित तृतीया ते सप्तमी पुल्लिंगासारखाच आहे. म्हणून चंद्रमस शब्द व्यवस्थित पाठ करा. आलं लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये जिज्ञासापत्रम आहे. पहा पान नंबर 71 एकसप्ततिः अस्ति पृष्ठ क्रमांक. तत्र जिज्ञासापत्रम अस्ति. या जिज्ञासापत्रममधला काही भाग आपण सोडवला आहे मरुतच्या वेळेस आणि उरलेला काही भाग तुम्हाला मी आता देत आहे. तालिकां पूरयत अत्र अस्ति पश्यन्तु. एकवचनं द्विवचनं बहुवचनं विभक्ति. प्रथमा भिन्नाः विभक्तयः अत्र सन्ति. प्रथमा विभक्ति जगत् जगति जगन्ति प्रथमा. अप्सरसा तृतीया पहा. अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभिः तृतीया. त्यानंतर मरुतचं सप्तमी आहे बुभृत. हा शब्द कोणता आहे? भूभृत. हा तकारांत मरुत सारखा चालतो. त्याचे षष्ठीचे रूप तुम्हाला मरुत वर्ण लिहावे लागतील. मरुताम षष्ठी, तसं भूभृताम षष्ठी बहुवचन येईल. सरित पण तुमचा झालेला आहे. तेजसी हा आता शब्द कोणानुसार हे हा शब्द पुरेसा बोलका असतो पहा. हे शब्द असा रायमिंग वर्ड्स तुम्ही कुठे पाहिलाय? तर पयसी तसा तेजसी म्हणजे हा पयसनुसार चालणार आहे. पयः पयसी पयांसी प्रथमा. तेजः तेजसी तेजांसी प्रथमा. फक्त वेलांट्या वगैरे नीट बघून द्या. त्यानंतर उषस्सु उषस अप्सरस सारखा आहे हा. तर तुम्हाला यानुसार तो लिहिता येईल. ओके, ही तालिका पूर्ण करा. त्यानंतर पुढच्या पानावरती पृष्ठ क्रमांक 270 अस्ति तत्र अभ्यास अस्ति एतत् पश्यन्तु. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग मध्ये पृथक्करणम् आवश्यकमस्ति. अत्र नैकाः शब्दाः सन्ति. अत्र पश्यन्तु. दुर्वासस उषस तपस अंबस तेजस ओजस नभस यशस श्रुतस वेधस वयस वासस पयस चेतस मनस या शब्दांमध्ये तुम्हाला लिंगानुसार पृथक्करण करायचं आहे. त्याचं दुर्वास मुनी माहिती असतील, त्यामुळे हा पुल्लिंगी शब्द आहे. उषस उषक्काल मगाशी बघितला आपण, हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तपस नपुंसकलिंगी म्हणजे तम अंबस म्हणजे पाणी, तेजस म्हणजे तेज, हे 3ही नपुंसकलिंगी शब्द आहेत. ओजस ओज म्हणजे परत तेज. नभस म्हणजे आकाश नभ. यशस यश. श्रोत श्रोत हे पण नपुंसकलिंगी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा वेधस शब्द जो आहे हा मात्र तुमचा पुल्लिंगी शब्द आहे. हा कोणता आहे? पुल्लिंगी शब्द आहे. वेधस म्हणजे ब्रह्मदेव येते लक्षात, किंवा विशेषण म्हणून वापरलं तर अतिशय हुशार माणूस, वाईज पर्सन म्हणून पण वापरला जातो. त्यानंतर वयस वय. वासस म्हणजे वस्त्र. पयस पाणी दूध सांगितलं होतं. तेजस चेतस म्हणजे मन हे आणि मनस म्हणजे पण मन, हे पण नपुंसकलिंगी शब्द आहेत. आलं लक्षात? म्हणजे नपुंसकलिंगी खूप सारे शब्द आहेत त्याच्यात. यानंतर अजून एक खाली एक्सरसाइज आहे. ऋषींवर आधारित हा परिच्छेद दिलेला आहे. प्रथमम अहम पठामी तदनंतरम वयम
तस्य विषये चर्चां कुर्मः। पश्यन्तु, ऋषीणां टिम्बटिम्ब दिव्यं तप टिम्बटिम्ब ते सामर्थ्यं प्राप्नुवन्ति। टिम्बटिम्ब इव अमर्यादिता तेषां दृष्टिः। केचन ऋषयः टिम्बटिम्ब वृद्धाः अपि ते केचन टिम्बटिम्बः वृद्धाः। तेषां टिम्बटिम्ब कुसुमात् अपि मृदुनि। तेषां सामर्थ्यस्य टिम्बटिम्ब अस्ति तेषां तपश्चर्या। ते विमलानि टिम्बटिम्ब परिधारयन्ति। टिम्बटिम्ब सत्वरम् उत्थाय ते टिम्बटिम्ब आचरन्ति। धन्यास्ते ऋषयः। शब्दार्थ माहिती नसले तरी थोडंसं पुढच्या मागच्या शब्दांवरनं अर्थ जाणू शकतो आणि आपण योग्य रूप भरू शकतो। बघा, तुम्हाला मी करून दाखवते। ऋषींचं तेज दिव्य असतं। आपण आधी नुसता अर्थ बघूयात। ऋषींचं तेज दिव्य असतं। तप ते सामर्थ्यं प्राप्नुवन्ति। तपश्चर्येने ते सामर्थ्य प्राप्त करतात। नभ इव अमर्यादिता तेषां दृष्टी। आकाशासारखी त्यांची दृष्टी अमर्यादित असते। केचन ऋषय, काही ऋषी हे वयाने वृद्ध तर काही ऋषी हे तपाने वृद्ध असतात। तेषां चेतस कुसुमातपे मृदुनी। त्यांचे मन ही कुसुमापेक्षा म्हणजे फुलापेक्षा पण मऊ असतात, मृदू असतात। त्यांचे सामर्थ्यांचे स्रोत अस्ति तेषां तपश्चर्या। त्यांची तपश्चर्या हे त्यांच्या सामर्थ्याचे स्रोत असतात। ते विमलानी वासस परिधायन्ति। ते शुभ्र वस्त्र धारण करतात। प्रत्युषस म्हणजे पहाटे लवकर उठून ते तप आचरतात, तपश्चर्या करतात। खरोखर हे ऋषी धन्य आहेत। आलं लक्षात? आता मराठीचा संदर्भ उपयोगी पडतो आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी। बघा, ऋषीणाम तेजः दिव्यम म्हणजे ऋषींचं तेज दिव्य, विभक्ती कुठलीच नाही आहे, प्रथम आहे, त्यामुळं तेजस पयसारखं असतं। प्रथमा एकवचन इथं येईल तेजः। ऋषीणाम तेजः दिव्यम। आता तेजः दिसलं म्हणून ते पुल्लिंगी नाही, आता हे मला वेगळं सांगायला नको। पयः नपुंसकलिंगी एकवचनाचं रूप आहे, तसंच तेजः। तपस्ते सामर्थ्यं प्राप्नुवन्ति म्हणजे तपश्चर्येने ते सामर्थ्य प्राप्त करतात। तपश्चर्येने तृतीया विभक्ती लागली पहा, मग तपस्चं काय झालं? तपसा। तपश्चर्येने ते सामर्थ्य प्राप्त करतात। नभाप्रमाणे अमर्यादित अशी त्यांची काय असते? दृष्टी असते। मग आता नभासारखी असते। मग नभासारखी म्हणताना नभसह इव, नभाच्या सारखी षष्ठी, नभसह इव। त्यानंतर केचन ऋषयः, काही ऋषी वयाने वृद्ध असतात। मग वयाने म्हणताना वयसा, तसंच तपसा, इथे काय झालं? तपसा। त्यानंतर त्यांचे मन, अनेक मन ना, कारण एकाचं मन नाही आहे, इथे अनेक आहेत, त्यामुळं चेतस पयसारखा झाला, पयः पयसी पयांसी, तसं इथे काय झालं? चेतांसी, वेलांटी पहिली। चेतांसी कुसुमातपि मृदुनी। त्यानंतर त्यांचे तेषां सामर्थ्यस्य स्रोतम असते, त्यांच्या सामर्थ्याचे स्त्रोत। मग आता सामर्थ्याचे स्त्रोत म्हटल्यानंतर एक वचन स्त्रोतः पयः सारखं। ते विमलानी, ते शुभ्र वस्त्र धारण करतात। आता अनेक जण आहेत त्यामुळे अनेक वस्त्र येतील। विमलानी बहुवचनी विशेषण वापरले, त्यामुळे वाससचं चेतांसी सारखं वासांसी। कळालं? त्यानंतर पहाटे लवकर उठून, मग पहाटे वेळ आहे ना, सप्तमी, त्यामुळं प्रत्युष्यसी, वेलांटी पहिली येईल पहा, प्रत्युष्यसी। सत्वरम उत्थाय ते तप आचरण करतात, म्हणजेच तपः आचरन्ति। आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला गाळलेल्या जागा भरता येतील। समजून घ्या म्हणजे मग समजा भरायला सोपं जातं। आलं लक्षात? आणि आता हा शेवटचा एक्सरसाइज आहे बघा, तुमच्या पुस्तकातलाच आहे हा। महत् हे विशेषण तुम्हाला इथे वापरायचं आहे। महत् इति तकारान्तं विशेषणं पठित्वा तालिकां पूरयेत। आता हे जे महत् आहे हे तुमचं थोडं वेगळं विशेषण आहे,
जरी ते मरुतसारखं दिसलं तरी मरुतः आहे. इथे तुम्हाला महान, महांतौ, महांतः प्रथमा. तुमचं भवान शब्द तुम्ही सर्वनाम पाठ केलंय ना, भवान, भवंतौ, भवंतः प्रथमा, त्याच्यासारखं इथे ते महान, महांतौ, महांतः प्रथमा. थोडा बदल आहे त्याच्यामध्ये. पुल्लिंगात, स्त्रीलिंगात तो नदीप्रमाणे असतो, म्हणून तो इथे करून दाखवलाय तुम्हाला. बघा, हे तुम्हाला आधी वाचायचं. हे एवढा इथपर्यंतचा हा सगळा भाग तो वाचूयात आपण आधी. महान नृपः, महांतौ नृपौ, महांतः नृपाः. महान कविः, महांतौ कवी, महांतः कवयः. पुल्लिंगी रूप झाली ती. महती शिला, महत्यौ शिले, महत्यः शिलाः. स्त्रीलिंगी रूप झालं नदीप्रमाणे. महती नदी, महत्यौ नद्यौ, महत्यः नद्यः. आणि महत नगरम हे तुमचं जगतप्रमाणे. तर महत नगरम, महती नगरे, महांती नगराणी. महत वस्तू, महती वस्तूनी, महांती वस्तूनी. मग आता इथं तुम्हाला ही तालिका त्याच्या आधारे पूर्ण करायची. महान गुरुः, गुरु भानूसारखा चालतो. मग इथं द्विवचनात महांतौ काय येईल? भानुः भानू. तसं गुरुः गुरु, उकार दुसरा. कळलं? आणि भानुः भानू, भानवः. तसं इथं गुरुचं काय येईल? गुरवः. कळतंय? महांतः गुरवः. त्यानंतर इथं पुल्लिंगात परत खाली दुसरं उदाहरण ऋषीचं दिलेलं आहे पहा. महान ऋषीही, कवीही सारखं इथं काय येईल? ऋषीही. महान ऋषीही, महांतौ ऋषी. आणि इथं ऋषीही, कवीही कवी, कवयः. कवयः सारखं इथं काय झालं? ऋषयः. आलं लक्षात? महांतः ऋषयः. तसं इथं नारीय शब्द वापरायचा, म्हणजे नारी शब्द आहे. कोणता? नारी. महती नारी. मग महत्यौ द्वितीय वापरायचं, द्विवचन वापरायचं ना आपल्याला. मग नदी नद्यौ, नारी नार्यौ, नार्यौ. कळलं? महत्यः नार्यः. उकारांत शब्द वापरून दाखवला. वेगळे शब्द वापरलेत जरा तुम्हाला विचार करून करावे लागतील. महती धेनुः, महत्यौ धेनु, उकार दुसरा, धेनुः धेनु. आणि महत्यः धेनवः. महत विश्वम, विश्व शब्द आहे ना. महत विश्वम, महती विश्वे, महांती विश्वाणी. महत्सरः, महती सरः, पयः पयसी, महती पयसी म्हणजे सरसी. आपण जो पाठ केलेला शब्द आहे तो वापरायचा उपयोगाला. महांती सरांसी. येते लक्षात? या पद्धतीने तुम्हाला ही तालिका पण पूर्ण करायची. आलं लक्षात? बघा, जिज्ञासा पत्रमध्ये हा जो एक्सरसाइज आहे हा, त्यानंतर हा आणि हा एवढा सगळा पूर्ण करायचा आहे. शब्द लिहायचेत, पाठ करायचेत. आपला पुढचा व्हिडिओ येईल तोपर्यंत तुमचा चंद्रमस बाहार्ट पाठ होऊ द्यात, म्हणजे मग बाकीचे त्याच्यावर अवलंबून असणारे तुम्हाला म्हणता येतील आणि हा सगळा अभ्यास सोडवता येईल. व्याकरणाच्या वहीमध्ये हा सगळा अभ्यास आपल्याला सोडवायचा आहे. आलं लक्षात? थांबूयात इथेच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओच्या वेळेस. शुभम भवतु.